हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज नारळाची चटणी बनवणार आहोत आपण, म्हणजेच ओल्या खोबऱ्याची चटणी। तर चला काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया। इथे मी ओलं नारळ घेतले, त्याचे बारीक तुकडे करून घेतले। इथे कोथिंबीर घेतली, एक हिरवी मिरची घेतली तिखट, थोडासा पुदिना घेतला आहे आणि आलं लसूण घेतले। तर चला हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण मिक्सरमध्ये टाकायचं आहे सर्व साहित्य। यामध्ये आपल्याला नमक ॲड करायचं नाही आहे। तर इथे बघा बारीक चटणी करायची आपल्याला। त्यानंतर तडक्यासाठी जे साहित्य लागते ते बघूया। मिरच्या घेतल्यात मी ते सुक्या, कढीपत्ता, नमक, मोहरी आणि जिरे घ्यायचे। तर चला आता आपण या चटणीला तडका लावून घेऊया। तर इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवले। इथे मोहरी टाकले 1 चमचा, त्यानंतर जिरे घेतले 1 चमचा, जिरे टाकल्यानंतर आपल्याला लाल मिरच्या टाकायच्या सुक्या आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। तर आपल्या वाटलेल्या जी चटणी होती त्यात आपल्याला 1 चमचा नमक टाकायचं आहे आणि मग या मिश्रणात ओतून घ्यायचं आहे। तर हे बघा लगेच ओतायचं आहे। आता आपली फोडणीची चटणी रेडी आहे। ओके, बाय बाय।